नमस्कार मैत्रिणींनो, रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। आपल्याला आज पाहायची आहे कढी वडा। त्यासाठी काय साहित्य लागणार आहे व्हिडिओ संपूर्ण पहा। उन्हाळ्यामध्ये आंबट ताक अगदी छान वाटतं। त्यासाठी लागणार आहे आपल्याला तांदळाचं पीठ, बेसन पीठ, कढीपत्ता, मिरची, मेथी दाणे आणि लसूण। आता आंबट ताक आहे, त्यामध्ये आपल्याला काय करायचे पहा। तांदळाचे पीठ 2 चमचे घालून घ्यायचे आणि बेसन पीठ 2 चमचे घालून घ्यायचं आहे। थोडंसं आपण मिक्सरला फिरून घ्यायचं पाणी घालून आणि त्याच्यामधून ताकामध्ये ओतायचं आहे, म्हणजे आपल्याला पीठ हलवायला लागत नाही। आता एक भांडं ठेवायचं आहे, त्यामध्ये तेल, जिरे, मोहरी आणि मेथी दाणे ह्याचं आपल्याला फोडणी करायची आहे। मैत्रिणींनो, थोडासा हिंगही घालायचा, म्हणजे आपल्याला पचनाला छान लागतं आणि कढीचा स्वादही भारी येतो। आता लसूण ठेचून टाकायचा आहे आणि कढीपत्ता भरपूर घालायचा आहे आपल्याला। कढी म्हटलं का कढीपत्त्याचा स्वाद हवाच। आता छान फोडणी दिल्यानंतर मिरच्याही घालून घ्यायच्या थोड्या कापून। मिरच्याने कापून घालायच्या, नाहीतर थोड्या तुम्ही अख्ख्या मिरच्या घातल्या तर आपल्या अंगावर उडतील तेलामध्ये, म्हणून मिरची ही नेहमी तेलामध्ये कापूनच घालायची आहे। आता छान फोडणी बसलेली आहे पहा तेलामध्ये। हळद घालून घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला ओतायचं आहे बेसन पीठ आणि मिक्स केलेलं तांदळाचं पीठ। ताक ओतून घ्यायचं आहे आणि छान हलवायचं आहे। 5 मिनिटाचा व्हिडिओ आहे मैत्रिणींनो, पटकन बघू शकता। अगदी तोंडाला चव देणारी आणि उन्हाळ्यामध्ये अशी कढी तुम्ही नक्की कधीतरी खाऊन पहा, नक्कीच आवडेल। आणि त्यासोबत वडा म्हणजे कढी वडा। त्यासाठी काय लागणार आहे पहा। आता एकीकडे आपण कढी करायला ठेवणार आहोत आणि एकीकडे आपण वडे करायला घेणार आहे, म्हणजे भज्जी, त्याला म्हणतात कढी वडा। आता आपली उकळी येस तोपर्यंत छान कढी गॅसवर ठेवायची आहे। पहा मैत्रिणी, तुम्हाला असं आवडलं तर रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा। थोडंशी आपल्याला मीठही घालायचं आहे आता चवीनुसार। मीठ घातल्यानंतर थोडीशी साखरही घालायची आहे, म्हणजे आंबट तिखट थोडासा गोडपणा, अगदी ही कढी छान लागते। कोथिंबीर वरती घालून घ्यायची आहे, हलवून घ्यायची आहे आणि जास्त उकळी आली का थोडं गॅस कमी करायची आहे, नाहीतर कढी आपली उतूही जाते मैत्रिणींनो। आता भज्जी बनवण्यासाठी साहित्य काय लागणार आहे पहा। बेसन पीठ घेतलेलं आहे 1 वाटी, तांदळाचं पीठ आहे 2 चमचे, मीठ चवीनुसार, खायचा सोडा थोडासा चिमूटभर, कोथिंबीर भरपूर आणि कांदा घालायचा आहे कापून। मिरचीसुद्धा कापून घालायची मैत्रिणींनो। मिरची तुमच्या अंदाजाने घाला, तुम्ही किती तिखट खाता त्याप्रमाणे। आणि हे सगळं मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता कढईत तेल तापायला ठेवलं आणि आपण छान अशी भज्जी काढून घेऊ आणि मैत्रिणींना खायला देऊ। कढी वडा भज्जी हलवून घ्यायची आहे व्यवस्थित, छान फुलले जातात। आणि ही वाडा भज्जी आहे मैत्रिणींनो, तुम्ही कधी केले का अशी भजी? नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा।
झालेली आपली भजीसुद्धा करून आणि वाढायला घेऊ आपण कढी आणि भजी. त्यासोबत भात खाऊ शकता किंवा चपातीबरोबर सुद्धा ही भजी छान लागते मैत्रिणींनो. मिरचीची सुद्धा भजी केलेली आहे आणि कांदा भजीसुद्धा केलेली आहे. नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. आता मैत्रिणीशी सुद्धा थोड्या गप्पा मारायच्या आहेत, त्यामुळे त्यांचाही व्हिडिओ घेतलेला आहे. त्यांची प्रतिक्रिया काय आहे तेही नक्की पहा मैत्रिणींनो. आता आपण भजी आणि कढी वाढलेली आहे, अगदी भारी झालेली आहेत. तोंडाला नक्कीच पाणी सुटलं असेल कढी वडा वाड्याचा. आता मैत्रिणी काय म्हणतात ते पाहू आपण. त्यानंतर तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे कढी वडा कसा झाला आहे. सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. ह्या पहा माझ्या मैत्रिणी आलेल्या आहेत आणि छान झाले असं म्हणतायत. खूप साऱ्या त्यांना प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. तुम्हालाही जर हा कढी वडा आवडला तर तुम्हीही एक कमेंट जरूर कळवा. बाय मैत्रिणो, भेटूया आपण अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत कढी वड्याचा स्वाद घ्या. बाय बाय.